काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं पाराशर ऋषी नैमिषारण्यातल्या ऋषींना आचरण सांगत असताना शौचाचमन झाल्यानंतर दंतधावन विधी, दात घासायचे कसे याचं विश्लेषण केलं। नंतर स्नान कसं करायचं, कुठल्या पाण्याने करायचं, कोणी करायचं, कोणतं स्नान, हे सगळं सविस्तर काल त्यांनी सांगितलं। मग त्यात पाराशर ऋषी मंत्रस्नान सांगतायत, म्हणजे तुमचं स्नान झाल्यानंतर सुद्धा तुम्ही मंत्रस्नान करू शकता। मंत्रस्नान करणे, आता मंत्रस्नान करणे सांगेन त्याची विधाने, ते कसं काय आहे हे पाराशर ऋषी नैमिषारण्यातल्या ऋषींना सांगतायत। आणि भगवान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या कर्मनिष्ठ कर्मठ अशा ब्राह्मणाला, जो व्रत वैकल्य करणारा आहे, परान्न परिग्रह न घेणारा आहे, याचं आचरण सात्विक आहे, तो आचरण विचारतो। म्हणून सद्गुरु हे सगळं सांगतात। ते म्हणतात, आता मंत्रस्नान करणे सांगेन त्याची विधाने, आपोहिष्टादि मंत्राने। आपोहिष्टा हा मंत्र म्हणून शरीरावर पाणी प्रोक्षण करायचं आहे। आपोहिष्टादि मंत्राने प्रोक्षावे शरीरावरी, पादमूर्ती हृदय स्नानी। कुठे कुठे? पायावर, तोंडावर, हृदयावर प्रोक्षोनी करावे तुम्ही। मार्जनी, मार्जन म्हणजे उडवायचं असं अंगावर पाणी। आपोहिष्टा मंत्र हे करत असताना आपोहिष्टा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे। ऐसे स्नान करुणी, म्हणजे जलस्नान झालं, नंतर मंत्रस्नानामध्ये मार्जन स्नान आहे ते झालं, आणि त्याच्यानंतर पुन्हा आचमन करावे। कारण मी मगा सांगितलं, म्हणजे हे जी स्नानाची जी सगळी कल्पना आहे किंवा स्नान करणं आहे, हे शरीर शुद्ध्यर्थम, पण आचमन हे आत्मशुद्ध्यर्थम। म्हणून आचमन करावे, मग मानस स्नान विधीसी करावे ऐका भक्तीने। मग मानस स्नान करायचं आहे, मनामध्ये आपण आपल्या अंगावर पाणी ओतून घेतलं आहे, शीतोदक उष्णोदक सगळं मिश्रित पाणी आपल्या अंगावर घेतलं आहे। नारायण विष्णू मूर्तेसी, म्हणजे स्नान झालं, मंत्रस्नान मार्जन स्नान झालं, मानस स्नान झालं की मग नारायण विष्णू मूर्तीसी, सर्वाभूती नारायण, सर्वव्यापी नारायण हा भगवान विष्णू, त्याला स्नान घालायचे। नारायण विष्णू मूर्तेसी स्नान करावे भक्तीसी, चतुर्भुज अलंकारेसी ध्यान केलिया मानस स्नान। ध्यान करा त्याचं, नारायणाचं चतुर्भुज सर्व अलंकारांनी सुशोभित असलेल्या नारायणाचं ध्यान करा। अपवित्र पवित्रो वा हा मंत्र म्हणायचा आहे आणि मनामध्ये
हरी ध्यावा. मानस पूजा करायची आता. मनामध्ये हरीचं चिंतन करायचंय. अपवित्र पवित्रो वा येणे मंत्रे हरी घ्यावा. उदक देहे प्रोक्षावा. मनामध्ये मानस्नानामध्ये, मानस्नानाच्या बाबतीत आमच्या आद्य शंकराचार्यांनी एक श्लोक लिहिलाय. फार सुंदर रचना आहे. रत्ने कल्पितमासनम हिमजले स्नानंच दिव्यांबरम नाना रत्न विभूषितम मृगमदामोदान्निका चंदनम जाती चंपक बिल्वपत्र रचितम पुष्पंच धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते यकल्पितं गुह्यतां संवर्णे मणिरत्नखंड रचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पंचविधं पयोदधुयुतं रंभा फलं पानसं शाकानां युतजलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं तांबूलं मनसा मया विरचिते भक्त्या प्रभो स्वीकुरु. बघा, साधारणतः मला असं वाटतं 5-10 सेकंद झाली असतील, पण या 5-10 सेकंदामध्ये त्या भगवंताला मनामध्ये घेऊन त्याला स्नान घालून पंचामृत वाहून त्याला हार घालून त्याला वस्त्र नेसवून त्याला नैवेद्य दाखवून सगळी पूजा झाली. हो, आमच्या आद्य शंकराचार्यांनी हे लिहून ठेवलं आहे. ही मानस पूजा आहे. इथे पाराशर ऋषी तेच सांगतायत. उदके देह प्रोक्षावा. मनामध्ये भगवंताच्या देहाचं अपवित्र पवित्र वा मंत्राने प्रोक्षण करावं. त्याने स्नानफळ अवधारा मंगल स्नान विध सांगे नायिका ब्राह्मण. आता मंगल स्नानाचं जे विधान आहे, म्हणजे आता आपण त्याला अभ्यंग स्नान म्हणतो, त्याचं विधान सांगताय पाराशर ऋषी. रविवारी निषेध. रविवारी अभ्यंग स्नान करू नये. त्याने ज्वर होय अंगासी. त्याने ताप येईल. नदी तीरी असे नरू, नदीकाठी राहणारा असेल, अशक्त असेल शरीरू, गंगा स्मरणे निर्धारू, आर्ध वर्ष अंग पुसावे ओल्या वस्त्रांनी. जले नदीकाठी आहे, अशक्त आहे, स्नान करणं शक्य नाही, त्यांनी गंगेचं स्मरण करावं आणि ओल्या फडक्याने अंग पुसावं. कांतीहीन सोमवारासी. जर समजा अभ्यंग स्नान सोमवारी केलं तर कांतीची लकाकी जाते, कांती हानी. मंगळवारी अभ्यंग स्नान केल्याने मृत्यू. लक्ष्मी पावे बुधवारेसी. बुधवारी मंगल स्नान केलं तर लक्ष्मीची प्राप्ती होते. रविवारी केल्याने निषेध, कारण त्याला ज्वर होतो. सोमवारी केल्याने कांतीहानी होते. मंगळवारी केल्याने मृत्यू जवळ येतो आणि बुधवारी केल्याने मात्र लक्ष्मी प्राप्ती होते. लक्ष्मी पावे बुधवारेसी. धनहानी गुरुवारी. गुरुवारी केल्याने धनाची हानी होते. 7 वार सांगितले आहेत. गुरुवारी धना म्हणजे फक्त आतापर्यंत रविवार पासून गुरुवार पर्यंत आलो तर फक्त बुधवार या दिवशी अभ्यंग स्नानाला महत्व दिलंय. शुक्रवारी पुत्रघात. शनिवारी अखिल संपतो. म्हणजे फक्त 7 दिवसामध्ये बुधवारी जर तुम्ही मंगल स्नान केलं तर लक्ष्मी प्राप्त होते.
नदी स्नानी प्रवाहमुखी, नदी वाहते त्या प्रवाहाच्या मुखावर प्रातः सूर्याभिमुखो, सकाळी पूर्वेकडे तोंड, संध्याकाळी पश्चिममुखी, संध्याकाळी पश्चिमेमुख, असं करून नदीकाठी स्नान करावं. प्रातस्नान प्रवाहमुखी घरी, प्रातः सूर्याभिमुखी, संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधरा. स्नान करता नदीसी, आघमर्षण करावे परियेसी. नमो आग्नेयू. स्नानाचे इतके प्रकार महाराजांनी सांगितले आहेत, फार शाशंकता होण्याची शक्यता आहे. थोडक्यात मी सांगेन की स्नान, प्रातस्नान सकाळीच करा, शक्यतो थंड पाण्याने करा, शक्य नसेल उष्णोदकाने करा. सकाळी करत असाल पूर्वेकडे तोंड करून करा, संध्याकाळी करत असाल पश्चिमेकडे तोंड करून करा. यद प्रांकुर मंत्रेसी. आता जर समजा नदी काठी तुम्ही आंघोळ करताय, स्नान करताय, तर नदीमध्ये गेल्यावर हाताने पाणी बाजूला करायचं. यद पांक्रूर हा मंत्र आहे. त्याने ते पाणी लोटायचं. 3 वेळा ते पाणी लोटून इमं मे गंगे म्हणून स्नानाला सुरुवात करा. मग ते गाणगापूरच्या संगमात असो, नर्मदा किनारी असो, कावेरी किनारी असो, ऋतंच्या सत्यांच्या मंत्र जपायचा आहे. आणि मग त्या गंगेमध्ये, त्या नर्मदेमध्ये स्नान करायचंय. नदी स्नान विधी ख्यात. मुळात हा असा विधी नदी स्नानी विख्यात आहे की हा मंत्र म्हणून पाणी बाजूला करून त्याच्यामध्ये स्नान करायचंय. रोदनांती वमनांती, रडल्यानंतर. मैथुन दुःख प्रदर्शनांती, स्नान वेगळे शुद्ध होती. तुमच्या हातून जी काही कर्म झाली असतील त्या कर्माच्या नंतर तुम्ही स्नान केल्याने शुद्ध होता. आता वस्त्राचे विधान. आता महाराज किंवा पाराशर ऋषी बघा, सुरुवातीपासून आपल्याला उठल्यापासून काय काय स्मरायचंय काय नाही, मग सकाळी प्रातर्विधीला कसं जायचं, कुठे बसायचं, काय करायचं, दात कशी घासायची, आंघोळ कशी करायची, हे सगळं सांगतात. पुढे ते वस्त्र सांगतायत की तुम्ही कापड कशी घालावी. आता वस्त्राचे विधान ऐका ऋषीजन. पाराशर म्हणतात ऐका. ओले वस्त्र कासे विण, नेसू नये ग्रहस्थाने. ग्रहस्थानी कधीही ओलं वस्त्र नेसू नये. आणि कासे विण म्हणजे काष्ट्या विण. हल्ली तर काय धोतरच राहिलं नाही नेसाला, त्यामुळे काष्टा आहे काय नाही आहे काय प्रश्नच नाही. मी अनेक वेळा सांगितले की हे सगळं शक्य नाही, पण आपल्याला माहिती असावी की आपल्या पूर्वापार ऋषी मुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी जे काय केलं ते असं वागले असतील, निश्चित नक्की वागले असतील, मला खात्री आहे. कारण संस्कारहीनता ही हळूहळू आली हो. पूर्वी संस्कार होते. दादा संस्कार या विषयावर मी बोलत नाही, पण हे स्पष्ट सांगतो, पूर्वी संस्कार होते, आता संस्कारहीनता आलेली आहे. त्यामुळे पूर्वी आमचे लोक असं वागले असतील, खात्रीने सांगतो. तर ओलं वस्त्र काष्ट्याशिवाय घालू नये असं पाराशर ऋषी सांगतात.
लाल वस्त्र, जीर्ण धोतर. जे लोक लाल वस्त्र आणि जीर्ण धोतर नेसून जप करतात ते पुण्य जाये राक्षसा प्रत. तुम्ही ओलं वस्त्र नेसून, जीर्ण वस्त्र नेसून, रक्तादी वस्त्र नेसून जे जन जप करीती ते पुण्य जाय राक्षसा प्रती. एक धोतर असली, समजा परिस्थितीनुसार, खरोखर पूर्वीच्या लोकांची परिस्थिती साधक बाधक होती किंवा नाजूक होती असं म्हटलं तरी चालेल. पण ऋषी म्हणतात एक धोतर असलिया, एकच धोतर असेल तर कसं. श्वेत वस्त्र ब्राह्मणासी, ब्राह्मणाला पांढरं वस्त्र पाहिजे. श्वेत वस्त्र ब्राह्मणासी उपवस्त्र बहिर्वासी. त्याला उत्तर वस्त्रही म्हणतात किंवा उपवस्त्रही म्हणतात, म्हणजे उपर्ण. श्वेत वस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे परियेसा, उपवस्त्र बहिर्वासी. उत्तर वस्त्र म्हणून जे धोतर नेसल्यावरी, धोतर नेसलंय आता ते नेसताना सांगितलंय जीर्ण असू नये, म्हणजे फाटका असू नये. पूर्वी एक म्हणतही की वस्त्र फाटका असावं पण फाटका असू नये. हे आयुष्याशीही लागू होती म्हण पूर्वीच्या काळी, आता नाही. पण महाराज म्हणतात जीर्ण वस्त्र असू नये, ओले वस्त्र असू नये. पण हे वस्त्र नेसल्यानंतर विभूती लावावी परिकरी. मग भस्म धारण सांगितलंय त्यांनी, भस्म लावायचंय. लावावी परिकरी मंत्रविधान पुरश्चरी. बर भस्म लावताना मंत्रोक्त भस्म लावायचंय, नुसतं त्रिपुंड काढलं किंवा काय असं नाही. भस्म धारण करावे. आता भस्म कुठलं घ्यायचं हेही पाराशर ऋषी सांगतायत. भस्म शुद्ध न मिळे जरी, जर समजा तुम्हाला शुद्ध भस्म मिळालं नाही, गोपी चंदन लावावे. द्वारावती मुख्य धरी वरकड मृत्तिका अग्राह्य, म्हणजे गोपी चंदन किंवा भस्म याच्या व्यतिरिक्त बाकी अग्राह्य आहे. करा धारण गंगा मृत्तिका, गंगेकाठच्या माती पण चालेल. ऊर्ध्व पुंडासेनिका विष्णू सायाज्य होयतया. ऊर्ध्व पुंड उभं लावायचं. लावावे तेने अंगुष्ठेशी, अंगठ्याने लावायचंय. अन्न काम अनामियेसी तर्जन्य काम्य मुक्तीसी. जे जे लाविती नखासी. भस्म नखानी लावू नये. नखानी लावलं महापातक घडे जाणा. नखानी भस्म लावलं, नखानी गोपीचंदन लावलं तर ते महापातक घडेल. उत्तम रुंदी दशांगुली, मध्यम नव अष्टांगुली, सप्त सहा पंचांगुली, शूर्पाकार. त्रिपुंड लावताना ते शूर्पाकार लावावं. केशव म्हणावे ललाटस्थानी. कुठे कुठे लावायचंय? विष्णू नाम उच्चारून हे भस्म लावायचंय. कुठे कुठे लावायचंय? केशव म्हणून ललाटेसी नाभी. नारायण म्हणून नाभीला नारायण म्हणून लावायचंय.
माधव नामे हृदयस्थानी, हृदयाला लावताना माधवाचं नाव घ्यायचं आहे. कमळ पुष्पाकार देखा, गोविंद नामे कंठासी, कंठाला लावताना गोविंद नाम उच्चारायचंय. कटी म्हणजे बाहू, विष्णू नामे कटिप्रदेशी, दक्षिण भुजा उजवी, दक्षिण भुजा मधुसूदनेशी, नाभी उत्तर त्रिविक्रमेशी, पुन्हा नाभीला आहे. नाभी उत्तर त्रिविक्रम, वामन नामे बाहू देखा, श्रीधर दक्षिण कर्णिका, ऋषिकेश वामकर्णिका. 24 नावं आहेत ही नावं 24 आहेत. या प्रत्येक नावाला त्यांनी सांगितलंय. पद्मनाभ दक्षिण कटी, कटी म्हणजे कंबर. दामोदर शिरस्थान, ऐका ऊर्ध्वपुंड विधान, पापे जाती जळोन. अशा प्रत्येकाच्या नावाच्या उच्चाराने त्या त्या ठिकाणी भस्म लावलं तर तुमची पाप जळून जाती, असं पाराशर ऋषी सांगतात. पापे जाती जळून, गोपीचंदन लावल्या, भस्म नाही मिळालं तर गोपीचंदन अशा अशा जागी अशा अशा नावानी लावा. द्वारावती लावून. आता भस्म त्रिपुंडांनी, आता भस्माचं त्रिपुंड. हरिहर संतोषणी, हरिहर म्हणजे शिव आणि विष्णू. हरिहर संतोषणी, साधे भुक्ती आणि मुक्ती देखा. साधे भुक्ती मुक्ती देखा. विवाह दी शोभन दिवशी, कधी कधी लावा विवाहाच्या दिवशी, शोभन दिवशी. देवता कृत्य श्राद्ध दिवशी, देवाचं काही तुम्ही कर्म करत असाल, पूजा अर्चा काय करत असाल, किंवा यज्ञ यागादी कर्म करत असाल, देवता कृत्य, देवतेचं कुठलंही कृत्य तुम्ही करत असाल तर भस्म लावा. श्राद्ध दिवशी, श्राद्धाच्या दिवशी सुद्धा. अभ्यंगानंतर सुतकेसी, सुतकात मात्र लावू नका. ब्रह्मयज्ञ तर्पणासी, कुश सांगेन विस्तारेसी, आहेत 10 प्रकारेसी. 10 प्रकार आहेत. आता ते 10 प्रकार पाराशर ऋषी सांगतायत. दुर्वा उशीर कुश काठ, सुकुल, गोधूम, ब्रीही, मौजिस, नागर मोथा, दर्भ परियेसा, दशदर्भ, मुख्य परियेसी. हे 10 प्रकारचे मुख्य दर्भ आहेत. रोज दुर्वाणा, नित्याणावे दुर्वेसी. जरी न साधे आपणाशी तुम्हाला जर शक्य नसेल रोज दुर्वा आणणं, तर श्रावण भाद्रपद मासी संग्रह संवत्सरी करावा. श्रावण आणि भाद्रपदामध्ये दुर्वा सांभाळून ठेवाव्या. 4 दुर्वा विप्रांना, 3 क्षत्रिय आणि वैश्य, आणि 1 दुर्वा शूद्राला हातात धरायच्या आहेत पूजेच्या वेळेस. या दुर्वेचा महिमा सांगता असे अनुपमा. या दुर्वेचा खूप मोठा महिमा आहे. अग्रस्थानी असे ब्रह्मा. बघा दुर्वाचा महिमा. मागे मी मला असं वाटतं गणपतीच्या वेळेस मी गणपतीला दुर्वा का वाहतात या कारणामध्ये
तुम्हाला दुर्वांचं पूर्ण महत्व सांगितलं होतं. मागच्या माझ्या क्लिप काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दुर्वांचं महत्व मी सांगितलेलं कळेल की गणपतीला दुर्वा का वाहतात याचं मी कारण सांगितलं होतं. इथे पराशर ऋषी दुर्वांचं महत्व सांगताना सांगतात, अग्रस्थानी असे ब्रह्मा, मूळस्थानी रुद्र, मध्ये हरी. दुर्वाच्या टोकावर ब्रह्मदेव आहे, मूळ स्थानावर रुद्र आहे आणि मध्ये विष्णू आहे. अग्रभागे चतुरांगुल, ग्रंथी मुळी द्वादशांगुल, धारण करावे ब्रह्मगुळ, याचा महिमा थोर असे. चक्र धरून विष्णू देखा, विष्णू हातात चक्र घेऊन दैत्य पराभवी ऐका, तो दैत्यांचा पराभव करतो. ईश्वर त्रिशूळ हातात घेऊन राक्षसांचा अंत करतो. इंद्र वज्रायुध धरून करून दैत्यगिरींचा भिभंडींना तत्वतः मारतो. तैसे ब्राह्मण दुर्वा धरला. बघा, ब्राह्मणाने हातात दुर्वा धरल्याने काय काय होतं. ज्याप्रमाणे भगवान नारायण विष्णू हातात चक्र धरून दैत्यांचा संहार करतो, ईश्वर त्रिशूळ धरून राक्षसांचं निर्दालन करतो, इंद्र वज्रायुध धरून दानवांना पराभूत करतो, त्याचप्रमाणे ब्राह्मण दुर्वा हातात धरतो. पापे दुरिते पराभावाती. ब्राह्मणाने हातात दुर्वा धरू कर्म केल्याने पाप आणि वाईट गोष्टींचा पराभव होतो. जैसे तृणाचे वणवीशी कसा संवार कसा होतो, त्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्निस्पर्श झाल्यानंतर जैसे तृणाचे वणवेसी अग्निस्पर्श होता नाशी. अग्नीचा स्पर्श झाल्यावर त्या गवताच्या गंधीचा नाश होतो, त्याचप्रमाणे तुमच्या हातात, ब्राह्मणाच्या हातात दुर्वा असल्याने पाप राशी जळून जाती. दर्भस्पर्शे जळिती देखा. ब्रह्मयज्ञ जप समयी, ब्रह्मयज्ञ जो ग्रंथी बांधावी कुशाग्री. कुशाग्री म्हणजे दर्भ. हे दुर्वांत सांगताना पराशर ऋषी सांगतात, जर दर्भ मिळाले नाही तर दुर्वा, नाहीतर ही सगळी फलश्रुती ही दर्भाची आहे. दर्भाचं जे पवित्र घालतात, दर्भ जो हातात ठेवतात, त्याची ही फलश्रुती सांगताय. ब्रह्मयज्ञ जप समयी ग्रंथी बांधावी कुशाग्री. वर्तुळाकार भोजन समयी धरावी ब्राह्मणाने. कर्माचरता दुर्वेसी ग्रंथी बांधावी परियेसी. अग्निस्पर्श, अग्नीचा स्पर्श झाल्या झाल्या ज्याप्रमाणे कापूर जळून जातो, त्याचप्रमाणे तुमच्या हातातले दर्भ किंवा दुर्वांमुळे पापाचा नाश होतो, पाप जळून जातो. नित्य कर्मासी हेच पवित्र. रोजच्या कर्मा करता हे पवित्र आहे. जप, होम, दान, स्वाध्याय, पितृकर्म, सुवर्ण रजत मुद्रिकेसी कुशा वेगळे न करावे. तुम्ही लाख सोन्याच्या चांदीच्या अंगठ्या घातल्या, पण त्याला पवित्र नाही घातलं किंवा त्या अंगठीला जरी दर्भ लावला तरी चालेल. कुशा वेगळे न करावे. ते
देव पितृकर्मासी देखो, रजत करावे सुवर्णयुक्तो, तर्जनी स्थानी रौप्य मुद्रिका, सुवर्ण धरावे अनामिकेसी. आता कुठल्या बोतात कुठली अंगठी, कशी अंगठी कशा पद्धतीने घालावी, बघा काय इत्तंभूत सांगतायत. हे मी मुळात म्हणूनच सांगितलं, हे आचरण कठीण आहे, पण आपल्याला माहिती करता असावं म्हणून सांगतो. काही जणांना वाटेल काय यांची रटाळ चालली आहे, कंटाळा आलाय आता. नाही, आपल्याला माहिती असावी, कारण याच्या पुढे जी काय महाराज आणखीन काय काय सांगणार आहे. कारण मी परवा सांगताना सांगितलं, गुरुचरित्र ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड या 3 कांडांनी युक्त आहे. आत्ता जे तुम्ही ऐकताय ते सगळं कर्मकांड आहे. यानंतर तुम्हाला भक्तिकांड बघायला मिळेल. सद्गुरूंनी काय काय लीला केल्या या आधीच्या ज्ञानकांडामध्ये तुम्ही बघितले आहे. वांज म्हैशीचं बघितलं, त्यानंतर तुम्ही त्या प्रेत उठवलेलं बघितलं, लहान मुलाचं प्रेत हे सगळं आपण मागे बघितलंय. ते ज्ञानकांडातनं आपण आता कर्मकांडामध्ये आलो आहे आणि कर्मकांडातनं आपण भक्तिकांडात जाणार आहे. कर्मकांड थोडं कठीण आहे, मान्य आहे मला. आजकाल असं होणार नाही हेही मान्य आहे मला. मी सुरुवातीपासूनच सांगतोय की आजकाल हे शक्य नाहीये, पण आपल्याला माहिती असावं. कारण आपले पूर्वज असे वागलेले, कारण तेव्हा संस्कारित होतो. आता संस्कार रहित आहे. आता संस्कार रहित, संस्कारहीन काय काय आहे हे सांगायची मला गरज नाहीये. तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी बघताय हल्ली. आणि तुम्ही तुमच्या पूर्वजांचा इतिहास जर विचारात घेतला तर तो संस्काराचा कसा इतिहास होता हेही तुम्हाला कळेल. आणि आत्ता जे चाललेलं आहे ते संस्कारहीन कसं आहे हेही तुम्हाला कळेल. दोन्हीमध्ये तफावत आहे, फरक आहे. त्यामुळे हे आपल्याला माहिती असावं म्हणून मी सांगतो. उद्या महाराज आणखीन काय काय सांगतायत ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.